नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ क्रमांक 5 वृष्टी या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी वृष्टी या शब्दाचा अर्थ काय आहे तो पहिल्यांदा समजावून घेऊया। वृष्टी म्हणजे काय तर आकाशातून जमिनीवर द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी। वृष्टी म्हणजे काय आकाशातून जमिनीवर द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय। आता ही जी वृष्टी आहे ते वृष्टीचे अनेक प्रकार आहेत। वृष्टीला जे आहे त्याचे प्रकार अनेक आहेत। त्याच्यामध्ये पाऊस, गारा, हिम, धुके आणि दहिवर या सर्वांना वृष्टी असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये काही चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि या चित्राला अनुसरून एखादं वाक्य पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे आणि काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। या ठिकाणी आपण पहिलं चित्र पाहू शकता की पहिलं चित्र या ठिकाणी एक झाड आहे किंवा गवत आहे किंवा पानं आहेत समजा, त्याच्यावरती या ठिकाणी दवबिंदू तुम्हाला दिसत आहेत। या ठिकाणी या अनुषंगानं या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात। म्हणजे हिवाळा ऋतू जो आहे या हिवाळा ऋतूमध्ये सकाळच्या वेळेला गवताची पाती जी आहेत किंवा पानं जी आहेत त्या पानं अशा प्रकारची दिसतात। आता आपल्याला अजून एखादं वाक्य आठवतंय का बघा किंवा तुम्ही लिहू शकता का? तर त्याच्यावरती आपण असं लिहू शकतो की पानांवरील पाण्याचे जे थेंब आहेत ते मोत्यासारखे चमकतात। आता हे जे थेंब आहे ते कशासारखे चमकतात? मोत्यासारखे चमकतात। अशा प्रकारचं आपण एखादं वाक्य लिहू शकतो। आता त्याच्या खाली या ठिकाणी एक प्रश्न दिले बघा। प्रश्न काय म्हणतोय बघा, प्रश्नात काय दिलंय की गवताच्या पात्यांवरील हे पाणी कुठून आले असेल। आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे। आता कुठून बरं आलं असेल या पानांवरती म्हणजे हे जे पानं आहे त्या पानांवरती पाण्याचे थेंब कुठून आले असतील? तर बघा काय होतं की पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाण्याचं बाष्पीभवन झाल्या कारणानं ते पाण्याची वाफ हवेमध्ये मिसळलेली असते किंवा हवेमध्ये असते आणि रात्रीच्या वेळेला तापमान कमी झाल्याने, रात्रीच्या वेळेला तापमान कमी असतं आपल्याला माहिती आहे, आणि रात्रीच्या वेळेला तापमान कमी झाल्याने झाडांची पाने किंवा गवत यांचे तापमान खूप कमी होते। रात्रीच्या वेळेला लक्षात ठेवा की ही जी झाडं आहे त्या झाडांची पानं किंवा गवताचं पातं जे आहे त्या पात्यांचं तापमान खूप कमी होते आणि त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकण जे आहेत हे जलकण या ठिकाणी गवताच्या पात्यावरती जमा होतात। मग काय होतं तर तापमान कमी झाल्या कारणानं हवेतलं बाष्प जे आहे ते गवताच्या पात्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर या हवेच्या बाष्पाचं तापमान कमी होतं आणि बाष्पापासून जलकण तयार होतात। आता पुढे बघा, पुढे एक चित्र दिसतं। हे चित्र बघू शकता आपण। या ठिकाणी झाडं आहेत आणि या झाडांवरती काहीतरी सफेद रंग दिसतोय। हा सफेद रंग म्हणजे बर्फ आहे, हिम आहे। बघा या ठिकाणी या चित्राला अनुसरून या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते। आता या ठिकाणी आपल्याला वाक्य आपल्या पद्धतीनं लिहायचं आहे, आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेलं आहे। तर आपण लिहू शकतो की सर्व ठिकाणी हिम असल्याने पांढरी चादर पांघरल्यासारखी दिसते। बघा जिकडं तिकडं हिमच असल्या कारणानं एखादी पांढरी चादर पांघरली आहे काय अशा प्रकारची दिसते। झाडांवर घरांवर हिम पडलेले आढळते आणि या चित्रामध्ये आपण सांगू शकतो दोन माणसं या ठिकाणी दिसत आहेत। यावरून तुम्ही सांगू शकता की पर्यटक हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी फिरायला येतात असं आपण सांगू शकतो। आता त्या खाली बघा, आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही? आपला परिसर म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं काश्मीरसारखं हिमवृष्टी होत नाही किंवा हिम का नाही आढळत आपल्याला? आता त्याचं कारण आहे, कारण हिमवर्षा होण्यासाठी तापमान जे आहे ते 0°C एवढं होणं आवश्यक असतं। तापमान किती?
0°C कमी असणं आवश्यक आहे आणि जेव्हा 0°C होणं आवश्यक असते त्याचबरोबर संप्लवन क्रिया जी आहे ही संप्लवन क्रिया जेव्हा होते तेव्हा हिमवर्षाव होतो. आपल्या महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान कमी असते पण ते 0°C कमी नसते. हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी असते, तापमान कमी असतं पण ते 0°C कमी नसते. त्यामुळे संप्लवन क्रिया जी आहे ती घडून येत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हिमवर्षाव होत नाही. आता प्रश्न निर्माण होतो, संप्लवन क्रिया म्हणजे काय? आपण विज्ञानामध्ये अभ्यासलेला आहे. संप्लवन म्हणजे वायूचे स्थायू रूपामध्ये रूपांतर होणे. संप्लवन याचा अर्थ वायूचे स्थायू रूपामध्ये रूपांतर होणे. या ठिकाणी बघा, स्थायूच्या 3 अवस्था तुम्हाला माहित आहे. तुम्हाला द्रव म्हणजे या ठिकाणी वायू, द्रव आणि स्थायू ह्या अवस्था आहेत. संप्लवन या क्रियेमध्ये या ठिकाणी जे वायू आहे म्हणजे पाण्याची वाफ आहे, त्या पाण्याच्या वाफेचं या ठिकाणी तापमान कमी झाल्यानंतर जलामध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं, परंतु ते जलामध्ये रूपांतर न होता एकदम स्थायीत रूपांतर होत नाही. याला संप्लवन असं म्हटलं जातं. आणि ही क्रिया होत असल्या कारणानं वाफेचे लगेच स्थायू रूप म्हणजे हिमकण तयार होत असल्या कारणानं, तापमान कमी असल्या कारणानं ही क्रिया घडते आणि ही क्रिया जम्मू काश्मीर या ठिकाणी घडते. बघा पुढचा प्रश्न आहे. आपल्याकडे या ठिकाणी चित्र तुम्ही बघा. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की वातावरण जे आहे ते पावसाचं वातावरण दिसतंय. रस्त्यावर पाणी साचलेलं दिसतंय आपल्याला. या ठिकाणी बघा इथे पाणी आहे. आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. आता या ठिकाणी आपल्याला वाक्य द्यायचं चित्राचं निरीक्षण करून. भारतात सर्वात जास्त पाऊस याच महिन्यात पडतो, म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो. याला मान्सून असं सुद्धा म्हटलं जातं किंवा याला पावसाचे दिवस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा पाऊस जो आहे हा भारतात सर्वत्र पडत असतो. आता प्रश्न खाली दिलाय बघा, पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? आता प्रश्न याचं आपण काही मागच्या इयत्तांमध्ये आपण पाहिलेलं आहे. पर्जन्य म्हणजे पाऊस कसा पडतो. बघा आता या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे, म्हणजे ऊर्ध्वगामी म्हणजे आकाशाच्या दिशेने, ऊर्ध्वगामी या शब्दाचा अर्थ वरच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेने. जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे किंवा पर्वताला अनुसरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वर जाते तेव्हा तेथे जास्त उंची व कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते. सांद्रीभवन क्रिया जी आहे ही सांद्रीभवन क्रिया घडून येते. बाष्पाचे जलकणात रूपांतर होते. हे जलकण जड होतात आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पावसाच्या थेंबाच्या स्वरूपामध्ये खाली येतात आणि अशा प्रकारे हे जलकण तयार होत असतात किंवा पावसाचे थेंब तयार होतात. म्हणजे पुन्हा एकदा बघा सांगतो की हे जे हवा बाष्पयुक्त हवा आहे ते आकाशाच्या दिशेने वरती जाते किंवा एखाद्या पर्वतमध्ये आला तर पर्वताला अडवल्या कारणानं हवा अशा आकाशाच्या दिशेने वर जाते आणि जास्त वर हवा गेल्या कारणानं खूप उंचीवर हवा वर जाते. वर गेल्यानंतर तिथे तापमान कमी होतं आणि तिथे तापमान कमी झालं का तिथे सांद्रीभवन क्रिया जी आहे ही सांद्रीभवन क्रिया तयार होते किंवा घडते. सांद्रीभवन याचा अर्थ वाफेचे जे जलकण आहेत किंवा वाफ जे आहे त्या वाफेचे कण जे आहे त्या कणांपासून छोटे छोटे जलकण तयार होणे याला सांद्रीभवन असं म्हटलं जातं. आणि हे सांद्रीभवन हे जेव्हा जलकण तयार होतात तेव्हा ते जड होतात आणि जड झाल्यानंतर पृथ्वीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली येतात. त्यालाच या ठिकाणी आपण पाऊस असं म्हणतो. आता पुढचं चित्र बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा एक चित्र आहे आणि हे चित्र जे आहे ते लंडनमधलं चित्र आहे. आता या ठिकाणी याला अनुसरून एक वाक्य दिलेलं आहे. लंडनमध्ये बघा या ठिकाणी आपण पाहू शकता की लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते. आता हिवाळ्यामध्ये का आढळतोय लंडनमध्ये दुपारपर्यंत आला? याला अनुसरून आपण एक वाक्य करूया, लिहूया. बघा समोर असलेले ठिकाण
बघा, समोरच या ठिकाणामध्ये समोर असलेल्या किंवा जवळ असलेल्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. बघा या ठिकाणी आपण पाहू शकता की जवळ असलेली वस्तू सुद्धा धुक्याच्यामुळं स्पष्ट दिसत नाही, तर त्या अस्पष्ट दिसतात, असं आपण एखादं वाक्य लिहू शकतो. आता या ठिकाणी नदी आहे, मग या नदीच्या वरती बाष्प आहे, नदीचं पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. पुढचं आहे बघा, आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही. बघा, आपल्याकडे असं धुकं का पडत नाही, तर त्याला कारण आहे की आपल्याकडं असं धुकं जे आहे ते सकाळचं आणि पहाटे असतं. पहाटे आणि सकाळपर्यंत असं धुकं असतं आणि त्यानंतर या ठिकाणी काय होतं की आपल्याकडे दुपारपर्यंत सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्या कारणानं सूर्याच्या उष्णतेने भूपृष्ठाचं तापमान तापतं आणि भूपृष्ठ तापल्या कारणानं या ठिकाणी हे जे जलकण जे आहेत किंवा सूक्ष्म असणारे जलकण जे आहेत त्या जलकणांचं बाष्पात रूपांतर होते आणि ते हवा जी आहे ती विरघळते. म्हणजे या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळं हे जी वाफ आहे ती वाफेमध्ये असणार किंवा हे जे धुकं आहे या धुकाचं बाष्पात रूपांतर होतं आणि ती विरळ हवा होते आणि ती वरती जाते. म्हणून आपल्याकडे दुपारी तापमान जास्त असल्या कारणानं हिवाळ्यामध्ये आपल्याकडे दुपारपर्यंत धुकं नसतं. बघा या ठिकाणी तुम्ही चित्र बघू शकता. या चित्रामध्ये आपण काय पाहतोय, तर या ठिकाणी गारा आपल्याला दिसत आहेत. आता या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे, काही वेळा गारा पडून शेतीतील पिके उद्ध्वस्त होतात. आता आपण काय लिहू शकतो, काय बरं गारामुळे आपल्याला त्रास होतो, तर वाहतूक व्यवस्था काय होते, वाहतूक व्यवस्था या ठिकाणी खोळंबते. त्याचबरोबर या ठिकाणी विजेचे खांब पडतात, मनुष्यहानीसुद्धा या ठिकाणी होते, म्हणजे या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते, विद्युत प्रवाह खंडित होऊ शकतो, विजेचे खांब जे आहे ते खांब पडू शकतात, वाहन जे आहे त्या वाहनांचं नुकसान होऊ शकतं, असं तुम्ही लिहू शकता. बघा पुढे, गारा नेहमी का पडत नाहीत, असा या ठिकाणी प्रश्न आहे. आता गारा नेहमीच का पडत नाही आपण पण बघू शकतो. साधारणपणे बघा, जेव्हा वळवाचा पाऊस असतो आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये मेमध्ये जो अचानक पडतो पाऊस, तेव्हा आपल्याकडे गारा कदाचित पडतात. मग इकडे का नेहमीच अशा गारा का पडत नाहीत, तर बघा, गारांची निर्मिती होण्यासाठी हवेची जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होणं गरजेचं आहे. गारांची निर्मिती होण्यासाठी हवेची जोरदार ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या दिशेने, म्हणजे आकाशाच्या दिशेने ती हवा वर जाणं गरजेचं आहे. आणि बाष्पाचं प्रमाण सुद्धा जास्त असायला हवं, म्हणजे हवेचा जोर आकाशाच्या दिशेने वर जाणारा जास्त हवा, त्याचबरोबर त्यामध्ये बाष्पाचं प्रमाण सुद्धा जास्त असायला हवे. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा गारा पडतात आणि अशी परिस्थिती निर्माण होत नाही, दररोज आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होत नाही, म्हणून गारा पडत नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टीकरण बघूया. बघा, भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पृथ्वीचा 70.8% भाग हा जलयुक्त आहे, म्हणजे साधारणपणे आपण 71% म्हणतो. म्हणजे पृथ्वीचा हा 70.8% भाग जलयुक्त आहे, म्हणजे पाण्याचा आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. म्हणजे पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीवर जे पाणी आहे या पाण्याचं जे वितरण आहे असमान आहे, म्हणजे सर्व सारखं पाणी नाही आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहे तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वरील चित्र आकृती 5.1 वरून ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. या ठिकाणी 5.1 जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी ही 5.1 दिलेली आहे, त्याच्यावरनं आपल्याला विविध प्रकारचे या ठिकाणी या 5.1 मध्ये विविध प्रकारचे जलाविष्कार या ठिकाणी आपण अनुभवत असतो. या ठिकाणी बघा, हे जलाविष्कार आहेत, या ठिकाणी आपण ते अनुभवत असतो. बघा, वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात. आता बाष्पामुळे वातावरणातील हे आविष्कार म्हणजे काय, तर हे जे आपण चित्रामध्ये पाहतोय आहे की ह्याच्यामध्ये हिमवृष्टी दिसते,
या ठिकाणी बघा तुम्ही हिमवृष्टी तुम्ही पाहू शकता, हिमवृष्टी आहे, काही ठिकाणी दव आहे, काही ठिकाणी धुकं आहे, या ठिकाणी धुकं आहे, गारपीट या ठिकाणी आहे. हे जलाविष्कार या ठिकाणी आपण काय करू शकतो, पाहू शकतो. आणि हे जे जलाविष्कार या ठिकाणी घडत असतात. हवामानात होणाऱ्या बदलामुळे पुढील आविष्कार या ठिकाणी आढळतात. हवामानामध्ये जो बदल होतो त्याच्यामुळे हे सर्व प्रकार घडून येतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते, जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते, तसेच कुठे कुठे पाऊस पडतो. काही प्रदेशात दाट धुके असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकाचं नुकसान सुद्धा होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक एक हे जे जलाविष्कार आहे ते एका मुद्द्याचा आपण अभ्यास करूया. बघा, पहिल्यांदा या ठिकाणी वृष्टी. बघा, आता वृष्टी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, वृष्टी जी आहे ही वृष्टी म्हणजे काय ते समजून घेऊया. ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पावसाचा वर्षाव. म्हणजेच काय, ढगातून जमिनीकडे, जमीन जी आहे त्या जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा जो वर्षाव होतो, या वर्षावाला वृष्टी असं म्हटलं जातं. मी जे पाठाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ढगातून जमिनीकडे द्रवरूपामध्ये किंवा घनरूपामध्ये जो पाण्याचा वर्षाव होतो त्याला त्या ठिकाणी वृष्टी असे म्हटलं जातं. आणि या वृष्टीची या ठिकाणी अनेक प्रकार आहेत. हिम आहे, गारा, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाऊस म्हणजे याला पर्जन्य, ही प्रमुख रूपं जी आहे ती रूपं या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी आकृती 5.1 मध्ये ही छायाचित्र सर्व दिलेली आहेत. आपण ती पाहत आहोत. आता आपण पुढे जाऊया. बघा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढचा जो जलाविष्कार आहे किंवा वृष्टीचा जो प्रकार आहे तो आहे या ठिकाणी हिम. या ठिकाणी आपण पाहू शकता की पुढचा मुद्दा आहे हिम. आता हिम म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, वातावरणातील हवेचं तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जातं म्हणजे 0°C पेक्षा कमी होतं. वातावरणातलं जे तापमान आहे हे वातावरणातील हवेचं तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जातं म्हणजे 0°C पेक्षाही खाली जातं, तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होतं. म्हणजे आपल्याला हे माहीत आहे की बाष्प जे आहे त्या बाष्पाला थंडी म्हणजे तापमान कमी झालं का त्याचं जलामध्ये रूपांतर होतं आणि जलाचं रूपांतर तापमान कमी झाल्यानंतर स्थायू रूपा म्हणजे बर्फात रूपांतर होतं. परंतु या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या की तापमान हे गोठणबिंदूच्याही खाली जातं, गोठणबिंदू 0°C पेक्षाही खाली जातं आणि त्यामुळे हवेतील बाष्पाचं थेट हिमकणात रूपांतर होतं, जलामध्ये रूपांतर होत नाही, तर ते हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन असं म्हटलं जातं. आणि या क्रियेत वायू रूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होतं. म्हणजे हवेतलं जे बाष्प आहे हे बाष्प पाण्यात रूपांतर न होता ते घनरूपात म्हणजे हिमामध्ये रूपांतरित होतं. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असे म्हणतात. आणि अशा प्रकारची जी वृष्टी होते त्याला हिमवृष्टी होत असते म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होत असते, तर उष्णकटिबंधात सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होत असते. बघा, हिम घनस्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही. हिम जे आहे ते हिम म्हणजे बर्फ कसा असतो, घनस्वरूपात असल्याकारणाने तो पाण्यासारखा वाहून जात नाही. त्याचे थरावर थर साचतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी बर्फ जो आहे त्या बर्फाचं थरावर थर या ठिकाणी साचतात. हिम मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशात वाहतूक व संदेशवहनाच्या सेवा कोलमडून पडतात. हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिमदाह जे आहे हे हिमदाह म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. किंवा अतिथंड तापमानामुळे त्वचा ज्या आहे त्या त्वचेवरील उती ज्या आहेत त्या गोठतात आणि त्याच्यामुळं हात, पाय, चेहरा यांना जखमा ज्या आहेत त्या जखमा होऊ शकतात. आणि त्यावेळेला या ठिकाणी आपण हिमदाहापासून काळजी घेणं गरजेचं आहे. हिम वितळल्यावर त्यापासून त्या प्रदेशाला
पाणी जे आहे ते पाणी मिळत असतं. आता बघा पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आपण पाहूया. याच्यामध्ये बघा, माहीत आहे का तुम्हाला, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, गोठलेला जलाशय व हिमाच्छादित पर्वतरांग, हिम व बर्फ यामध्ये फरक असतो, लक्षात घ्या. हिम आणि बर्फ याच्यामध्ये खूप फरक आहे. उच्च अक्षवृत्तीय व अति उंचावरील प्रदेशात जेथे तापमान 0°C पेक्षा कमी आढळते तेथे हिमवर्षावाच्या स्वरूपात दृष्टी होते. हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. या हिमाचे थरावर थर साचतात. वरील थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंग भरीव व पारदर्शक बनतात. अशा रीतीने तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमास बर्फ म्हटलं जातं. तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी, तापमान जे आहे गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर तयार होतो. असा बर्फ जो आहे हा जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो. या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे गारा. बघा, गारा या ठिकाणी आपण या चित्रामध्ये पाहिलेलं आहे. गारा मागचं जे या ठिकाणी बघा, या गारा आहेत, गारपीट म्हटलं जातं, या गारा आहेत. आता गारा कशा पडतात किंवा गारा कशा तयार होतात ते बघूया. गारा भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. बघा, जेव्हा भूपृष्ठावरती जमिनीवरती उष्णता जास्त असते तेव्हा ऊर्ध्वगामी म्हणजे आकाशाच्या दिशेने हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. म्हणजे हवेतील बाष्पाचं, आकाशातही हवा गेल्यानंतर हवा जे आहे हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन घडून येत असतं. त्यामुळे गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठावरून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात, म्हणजे आकाशाच्या दिशेने जलकण जातात आणि त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. आणि हे जलकण जेव्हा आकाशात वर जातात तेव्हा अतिवर गेल्या कारणानं तिथे तापमान कमी असल्या कारणानं या जलकणांचे घनीभवन होतं आणि गारांची निर्मिती त्या ठिकाणी होते. म्हणजे सर्व जलकण एकत्र येतात आणि त्याचे हिमकण तयार होतात आणि हे हिमकण अजून जवळ एकमेकांच्या जवळ आल्या कारणानं गारा ज्या आहेत त्या गारांची निर्मिती होते. आता या ज्या गारा आहेत त्या गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊन लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारांवर हिमाचे नवीन थर साचतात. म्हणजे या ठिकाणी ह्या गारा जमिनीवर येत असताना जमिनीवरून आकाशाच्या दिशेने जाणार जो हवेचा प्रवाह आहे, हा प्रवाह या गारांना अजून पुन्हा वरती त्या ढकलल्या जातात, वर नेल्या जातात. आणि वर नेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा हिमाचे थर त्या गारांवरती साचतात. अशी क्रिया अनेक वेळा घडते. त्यामुळं या ठिकाणी गारा ज्या आहेत त्या गारांचा जो आकार आहे हा आकार मोठा होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्रित थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळं वेगानं जमिनीवर येतात आणि या गारांच्या आहेत या गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. आणि गारपीटामुळे अनेकदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जीवितहानी, वित्तहानी जी आहे ती वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबणार आहोत. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.